Brought to you by Palvi Agrico. पालवी ॲग्रिको, भारताचा पहिला AI तंत्रज्ञानावर आधारित B2B आणि B2C ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म. शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार, मोबाईलच्या एका क्लिकवर. गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या मेधा कुलकर्णी यांनी आज शनिवार वाड्यात आंदोलन केलं. शनिवार वाड्यात काही महिलांकडून नमाज पठण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडिओनंतर आक्रमक झालेल्या मेधा कुलकर्णी यांनी शनिवार वाड्यात आंदोलन केले. सकल हिंदू समाज आणि पतित पावन संघटनेकडनं हे आंदोलन करण्यात आलं. ज्या ठिकाणी नमाज पठण करण्यात आला त्या ठिकाणी गोमूत्र शिंपडून आणि शेणाने सावरून ती जागा कथितरित्या शुद्ध केल्याचा दावा मेधा कुलकर्णी यांनी केला. या सगळ्या प्रकरणामुळे शनिवार वाडा परिसरात काही काळ तणावाचं वातावरण होतं. ठाम आहेत कारण का मागील काही दिवसांपासून सातत्याने मेधा कुलकर्णी जे आहेत ते हिंदुत्वाची भूमिका घेऊन चालत आहेत. अशा पद्धतीने जिथे अनधिकृत बांधकाम असेल, मदार असेल त्या ठिकाणी पोहोचलेल्या होत्या आणि आता देखील अशाच पद्धतीने आक्रमक पवित्रा जो आहे ते मेधा कुलकर्णी यांनी सध्या केलेला आहे. आपण पाहतोय की मेधा कुलकर्णींची. या सगळ्या प्रकरणावर मेधा कुलकर्णी काय म्हणाले ते सुद्धा पाहूयात. मला ज्या वेळेला सोशल मीडियावरून हा व्हिडिओ आला त्यावेळेला मी पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांना आणि महानगरपालिकेच्याही अधिकाऱ्यांना हा व्हिडिओ पाठवलेला आहे. पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी मला असं सांगितलं की आम्ही ताबडतोब त्या लोकांना बाहेर काढलंय. म्हणजे ती मंडळी आली होती आणि त्यांनी ती कृती केली हे निदर्शनास येत आहे. म्हटलं कधी केलं होतं हे, तर म्हणे की एका शुक्रवारी दुपारी 1:30च्या सुमारास हे कृत्य घडलेलं आहे. अशा प्रकारे जर का आपल्या ऐतिहासिक वास्तूंमध्ये कित्येक ठिकाणी आपण पाहतो की कबरी बांधलेल्या आहेत, कित्येक ठिकाणी नमाज पडतात आणि मग असं हळूहळू करून त्यांची ती जागा वक्फ म्हणून डिक्लेअर करतात. अशा प्रकारची कुठलीही कृती पुण्यामध्ये आम्ही होऊ देणार नाही. यासाठी पुण्यातला सकल हिंदू समाज एकत्र आहे. सर्व धर्मसंस्था आणि सर्व जागरूक हिंदू बांधव भगिनी एकत्र आहेत आणि त्यामुळे आम्ही आज या ठिकाणी आलेलो आहोत. व्हिडिओ कधीच आहे नेमका तो मला व्हिडिओ रिसेंट मिळालेला आहे आणि अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार तो शुक्रवारचा 1:30 वाजताचा असावा. सार्वजनिक ठिकाणी किंवा पर्यटन स्थळी पद्धतीने धार्मिक प्रार्थना करू नये याबाबतचे काही नियम आहेत का? याबाबतचं काही कायदेशीर यांच्यावरती कारवाई होऊ शकते का? व्हायला पाहिजे. हळूहळू करून हे लोक नमाज पडतात आणि मी स्वतः वक्फच्या नवीन कायद्याचा अभ्यास करण्यासाठी जो गट होता त्या कमिटीमध्ये होते. वक्फ बाय युजर ज्या ठिकाणी ते नमाज पडायला सुरुवात करतात कालांतराने ती जागा आमची आहे, वक्फची आहे म्हणून क्लेम करतात आणि म्हणून आम्ही सगळेजण सजग आहोत. या संदर्भात कडक कारवाई केली जावी. ज्यांनी या ठिकाणी येऊन नमाज पडला, पर्वतीमध्ये सुद्धा अशा काही घटना आढळलेल्या आहेत, सारसबागेमध्ये अशा काही घटना आढळलेल्या आहेत. त्यामुळे आता हे जे काही हातपाय पसरणं चालू आहे याचा वेळीच पायबंद केला. हे जाणून बुजून सगळं केलं जातं, अगदी जाणून बुजून केलं जातं. कारण की शनिवारी पर्यटक जर समजा आले असतील आणि त्यांच्या प्रार्थनेची वेळ असेल आणि त्यांनी नकळतपणे जर काही केलं असेल त्यांनी घरी नमाज पडावा. त्यांच्या प्रार्थनेच्या वेळेला त्यांनी बाहेर पडू नये. ताई तुम्ही निषेध कसा व्यक्त केला असते पण आज कसा निषेध व्यक्त केला तुम्ही? आज आम्ही शिववंदना करून छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली त्यांच्या वंदनेनी आज आम्ही या भागाचं शुद्धीकरण केलेलं आहे. आणि गोमाता ज्यांना आपण दैवत मानतो असं गोमातेचं गोमूत्र शिंपून आम्ही या ठिकाणी ही जागा शुद्ध केली. गणपती बसवण्याची पण तुमची मागणी होती का? आमची मागणी अशी आहे की या ठिकाणी माघी गणेशोत्सव हा केला जात होता. इथे माझ्याबरोबर पेशवे बाजीराव पेशवे प्रतिष्ठानचेही अधिकारी आहेत, जगन्नाथजी लडकत आणि अन्य मंडळी आहेत.
आणि माघी गणेश उत्सव या ठिकाणी होत होता. गणेश उत्सव साजरा करायला मात्र बंदी. जो या ठिकाणी प्रामुख्याने शनिवारवाडामध्ये पारंपरिकरित्या होत होता त्याला बंदी. आणि नमाज पडायला इथे कसं चालू देऊ आम्ही हे चालू देणार नाही. दरम्यान या सगळ्या प्रकरणानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांनी मेधा कुलकर्णींवर जोरदार हल्लाबोल केला आहे. त्याचबरोबर मेधा कुलकर्णी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी देखील त्यांनी यावेळी केली आहे. आज जो पुण्यामध्ये शनिवारवाडा येथील मजारीवरनं खासदार मेधा कुलकर्णी यांनी नेहमीप्रमाणे जी नाटके केली त्याच्यावर त्यांना तातडीने त्यांच्यावरच हिंदू मुस्लिममध्ये तेढ निर्माण करणे, पुणे शहरातील सामाजिक वातावरण बिघडवणे याच्यासाठी गुन्हा दाखल करणं गरजेचं आहे. शनिवारवाडा हा मराठा साम्राज्य पेशव्यांचं मुख्यालय. मुळामध्ये हे पेशवे छत्रपती शिवाजी महाराजांचेच होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीही जात पात केली नाही. परंतु खासदार असून विसरलेल्या मेधा कुलकर्णी सातत्याने वाड्यामध्ये भगवा रंग, हिरवा रंग या सगळ्या गोष्टी करतायत. आणि या शनिवारवाड्याच्या इथली जी काही मजार आहे, म्हणजे आमचा जन्म त्या आम्ही लहानाचे मोठे तिथे झालेलो आहोत, त्याच्यामध्ये ऐतिहासिक कोणते पुरावे आहेत नाही आहेत. अचानकपणे ऐन दिवाळीमध्ये या तिथे येणार आणि म्हणणार की आम्हाला इथे भगवा रोवायचा आहे, आम्हाला ही मजार काढायची आहे. तर या खासदारबाईंच्या या कृत्याला तातडीने आळा घालणं गरजेचं आहे. मी भाजपला सांगेल की या खासदार त्यांना तुम्ही आवरा आणि पोलीस प्रशासनाला सांगेल की खासदार जरी असल्या तरी हिंदू मुस्लिम मध्ये तेढ निर्माण करणाऱ्या, सामाजिक परिस्थिती खराब करणाऱ्या या मेधा कुलकर्णी ताईंवर तातडीने गुन्हे दाखल झाले पाहिजेत. आमच्या पुण्यामध्ये हिंदू मुस्लिम अत्यंत गोविंदाने आनंदाने भाई भाई करत राहतात. जाणीवपूर्वक अशा काही खासदार मेधाताई आहेत की त्यांना ते वातावरण बिघडवायचं असतं. ते त्यांची कर्तव्य, खासदाराची घेतलेली शपथ विसरून मुद्दामून दर्गा असेल, मंदिरं असतील, इथले विषय काढणार आणि पुण्याची परिस्थिती, वातावरण खराब करण्याचं काम खासदार मेधा कुलकर्णी करतात. आता या सगळ्या प्रकरणावर तुमची काय मतं आहेत ते आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका.